बघा मित्रांनो, तुम्ही जर का ब्लॉग व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही तुमच्या कंटेंटवरती फोकस करायचं आहे. पण मित्रांनो, कंटेंटपेक्षा जास्त तुम्हाला थंबनेलवरती फोकस करायचं आहे. मी असं का बोलतोय मित्रांनो, जर का तुम्ही एखादी गोष्ट इमेजिन केली का मित्रांनो, एखादा व्यक्ती युट्यूबवरती जर का व्हिडिओ बघत असला, स्क्रॉल व्हिडिओ करत असला, तर मित्रांनो अचानक तुमचा व्हिडिओ त्याच्या समोर आला, तर मित्रांनो तुमच्या व्हिडिओला ना क्लिक करता तुमच्या थंबनेलला क्लिक करा. का की तुमची थंबनेल जर का अट्रॅक्टिव्ह असेल तरच तो व्हिडिओला क्लिक करेल, नाहीतर तो करणार नाही. तर मित्रांनो व्हिडिओपेक्षा तुम्हाला थंबनेल अट्रॅक्टिव्ह बनवायची आहे तर मित्रांनो नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिले अगोदर थंबनेल बघून घ्या कशी. तर मित्रांनो अशीच तुम्हाला थंबनेल बनवायचं असेल तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा. मी आशा करतो की तुमचा 1 बी सेकंड आणि 1 बी मिनिट वाया जाणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो सर्वात पहिले नेट ऑन करून घ्यायचं. केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, प्ले स्टोर ओपन करून घ्यायचं. प्ले स्टोर ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला काय इथं सर्च करायचं आहे. सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं. केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे फिक्स लॅब. बघू शकता अशा पद्धतीने जो इंटरफेस आहे ॲपचा ते तुम्ही समोर येईल. की त्याला काय करायचं आहे, डाउनलोड करून आणि इन्स्टॉल करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर आपल्याला 3 ॲपची गरज पडणार मित्रांनो. आता काय फिक्स आर्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. काय करायचं फिक्स आर्ट ॲप डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो. बघू शकता फिक्स आर्टचा इंटरफेस अशा पद्धतीने आहे मित्रांनो. याला पण डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे. केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आपल्याला, एक आपल्याला ॲप आहे इमेज सर्च मॅनला क्लिक करून घ्यायचंय आणि डाउनलोड करून आणि इन्स्टॉल करून घ्यायचंय मित्रांनो. अशा पद्धतीने 3 ॲप इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आपल्याला, सर्वात पहिले इमेज ॲपमध्ये जायचंय आणि याला ओपन करून घ्यायचंय मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो आता इथं तुमच्या समोर एक इंटरफेस येईल. बघू शकता असं इंटरफेस येईल. तर मित्रांनो तुम्ही काय करायचं, तुम्ही इमेजिन करायचंय तुम्ही कोणत्या ठिकाणी गेलाय फिरायला, कोणत्या ठिकाणी गेलाय ते इमेजिन करून तुम्हाला कसे फोटो हवेत ते तुम्ही इथे सर्च करून घ्यायचे. तर मी सपोज मी आता गोव्याला गेलो होतो, तर आता मी गोव्याचं इमेज आपल्याला पाहिजे. तर मी काय करणार आहे, आता गोवा नाव टाकणार इथं बघा. तर मी गेलो होतो गोवा बीचला, तर गोवा बीच इथे सर्च करून घ्यायचं बघा. अशा पद्धतीने सर्च केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्हाला जेवढे पण गोवाचे फोटो तिथे आलेले बघा. तर मित्रांनो मी आता इथे एक फोटो सिलेक्ट करून घेणार आहे. हा फोटो जो आहे ते मी सिलेक्ट करणार आहे. बघा इथे डाउनलोडचा ऑप्शन आहे, याच्यावर डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर मी अशा पद्धतीने फोटो आपला डाउनलोड होऊन जाईल, गॅलरीमध्ये सेव्ह होईल. झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आपल्याला, आपलं काम झालेलं आता फिक्स. आता काय करायचं मित्रांनो, याला हे करून घ्यायचं, स्क्रॉल करायचं. तर आपल्या सर्वात पहिले फिक्स आर्ट ॲप ओपन करून घ्यायचं. तर मित्रांनो फिक्स आर्ट आपण ओपन करून घेऊ आपण. चला पहिले. तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने आपण फिक्स आर्ट ओपन करून घेतलंय मित्रांनो. बघू शकता थोडे ॲड येईल, त्याला स्किप करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर बघू शकता असा इंटरफेस आल्यानंतर मित्रांनो एडिट आणि फोटोवरती क्लिक करून घ्यायचं. केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्हाला डायरेक्ट हा गॅलरीमध्ये घेऊन जाईल मित्रांनो. आपण जो फोटो आपण डाउनलोड केला होता तो फोटो आपण सिलेक्ट करून घेऊया. तर मित्रांनो इथून बघा हा फोटो आपण सिलेक्ट करून घेऊया आता. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण सिलेक्ट करून घेतलाय. आता इथे काय करायचं मित्रांनो, टूलवरती जायचं. टूलचा ऑप्शन दिसते बघा खाली, त्याच्यावरती गेल्यानंतर तिथे क्लिक करायचं आहे. नंतर क्रॉपवरती जायचं मित्रांनो. क्रॉपवरती गेल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, थोडं स्क्रॉल करायचं आहे बघा. 16.9 दिलाय बघा, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ॲडजस्ट फोटो करून घ्यायचं बघा. अशा पद्धतीने आपण याला ॲडजस्ट करून घेऊया, ओके करून घेऊया. म्हणजे आपले जे युट्यूबचे जे थंबनेल असते ते अशा पद्धतीने असते. तर मित्रांनो असं सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आता काय करायचं मित्रांनो, आता थोडंसं स्क्रॉल करून घ्यायचं खाली. केल्यानंतर बघू शकता इथं ॲड फोटोचं ऑप्शन दिसते बघा. ॲड फोटोला क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर आता काय करायचं बघू शकता. आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला एक बॅकग्राऊंड बनवायचं आहे. आता मी समजा गोव्याला गेलो होतो, गोव्याला तर बघू शकता भरपूर लोक तिथं असतात, पब्लिक असतात बघण्यासाठी. गोवा येणार मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये बीच दाखवणार आहे गोव्याचा. तर बीच दाखवणार आहे तर आपल्याला तिथं पब्लिक दाखवायची भरपूर. तुम्ही एक इमेजिंग करायचंय की बाबा आपण गोव्याला गेल्यानंतर आपण काय काय बघितलं, काय आता समजा तुम्ही कुठं पण गेले त्या ठिकाणचं काय लोकेशन होतं तशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो मी अगोदर पहिले माझा फोटो सिलेक्ट करून घेईन. जो PNG मी केला आहे मित्रांनो, तुम्हाला PNG करायचा असेल तर मी त्याच्यावर एक व्हिडिओ टाकल, ठीक आहे. बघू शकता मित्रांनो हा फोटो सिलेक्ट करून घेतलाय मी अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने फोटो सिलेक्ट करून घ्यायचा मित्रांनो. तर बघू शकता अशा पद्धतीने हा फोटो मी सिलेक्ट करून घेतलाय मित्रांनो. आता काय करायचं मित्रांनो, खाली यायचं, थोडं खाली आल्यानंतर बघा शॅडोचं ऑप्शन बघा, याच्यावर क्लिक करून घ्यायचंय आणि याला 100 करून टाकायचं आहे दोन्ही पण. याला केल्यानंतर थोडंसं स्क्रॉल करायचं. केल्यानंतर बघा इथं जे 21 दिसतंय मित्रांनो, याला काय करायचं 0 करायचं आहे आणि खालची लाईन पण 0 करायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आता काय करायचं मित्रांनो, कलरचा ऑप्शन बघा, कलरवरती क्लिक करायचंय आणि इथं जायचंय आणि इथं काय करायचंय, जो पिवळा कलर असतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचंय. बघू शकता अशा पद्धतीने आपल्या म्हणजे बॅकग्राऊंडला कलर लागाने एकदम खतरनाक दिसते बघा. बॅकग्राऊंड दिसतंय का नाही, जी तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही ते कलर सिलेक्ट करून घेऊ शकता, असं काही नाही. तर बघा इथं थोडं एक क्रॉप मध्ये दिसते बघा, इथे याला टच करून घ्यायचं आणि स्क्रीनला लॉक करून घ्यायचं, जेणेकरून हे फोटो इकडे हलणार नाही. तर आता काय करायचं मित्रांनो, परत ॲड फोटोवर जायचंय. गेल्यानंतर मित्रांनो आता काय करायचंय बघा, इथं आता मी काही
फोटो वगैरे डाउनलोड केले तर मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, आता बीचवरती आपल्याला दाखवावं लागेल ना, पब्लिक वगैरे हे ते लेडीज वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं दाखवावं लागेल. तर बघू शकता मी आता हे पूर्ण गुगलवरतून डाउनलोड केले. तर अशा पद्धतीने मी गुगलवरतून डाउनलोड केले मित्रांनो. तर आता मी यांना सिलेक्ट करून घेतो. बघा, बघू शकता अशा पद्धतीने मी इथं सिलेक्ट करून घेणार आहे आणि यांना लॉक करणार आहे. बघा, आता परत ॲड फोटोवरती क्लिक करणार आहे. आता काही समजा पार्टी वगैरे करताना पण आपण इथे दाखवूया, म्हणजे आपलं थंबनेल जो अजून अट्रॅक्टिव्ह लागेल, म्हणजे दिसायला पण एकदम खतरनाक दिसेल. बघा अशा पद्धतीने, ठीक आहे. बघू शकता मित्रांनो कसं वाटतं, अट्रॅक्टिव्ह वाटतंय की नाही थंबनेल आपलं, आहे का नाही. तर बघा वाटतंय की नाही. आता बघा अशा पद्धतीने आपण सिलेक्ट करून घेतले मित्रांनो सर्व. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं मित्रांनो, टच करून नाही तर सर्वांना लॉक करून घ्यायचंय. केल्यानंतर परत त्याला टच करायचं. केलं बघा अशा पद्धतीने आपलं थंबनेल बऱ्यापैकी आता इथं कमी. आता काय करायचं मित्रांनो, इथे स्टिकरवरती क्लिक करायचंय. केल्यानंतर आता इथं टाकूया शॅडो. सर्च ऑप्शनवरती क्लिक करू आणि इथे टाकूया शॅडो, सॉरी, इथे टाकूया शॅडो. शॅडो टाकल्यानंतर मित्रांनो थोडं स्क्रॉल करू केल्यानंतर मित्रांनो थोडं खाली यायचं. बघा आल्यानंतर हे बघा ही शॅडो बघा, ही याला टच करून घ्यायचे. घेतल्यानंतर याला काय करायचं बघा, ही जी खालची साईड आहे मित्रांनो, याला अशी वरती करायचं, अशा पद्धतीने करून घ्यायचंय. केल्यानंतर याला काय करायचं, थोडं झूम करायचं आहे व्हिडिओच्या म्हणजे जसं आपला फोटो आहे तसं त्या पद्धतीने, आणि याला खाली सिलेक्ट करून घ्यायचं अशा पद्धतीने. बघू शकता थोडं झूम करू ना. बघा असं ॲडजस्ट केल्यानंतर मित्रांनो बघा किती अट्रॅक्टिव्ह दिसतंय का नाही. बघू शकता अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर आता काय करायचं मित्रांनो, आता बघा मित्रांनो, आता बघा आपल्या स्टिकरवरती इथं याला लॉक करून टाकायचं स्क्रीनला, आणि डबल स्टिकरवर जायचं. आता इमोजी घेऊ आपण इथून, काय इमोजी सिलेक्ट करून घेऊ थोडेसे काय. तर इमोजी फ्री टाकायचं. इथं टाकल्यानंतर थोडं खाली यायचं. बघा स्क्रॉल करायचं आहे खाली. खाली आल्यानंतर तुम्हाला फ्रीमध्ये इमोजी भेटेल भरपूर. हे बघा इथे तुम्ही भरपूर इथे इमोजी घेऊ शकता मित्रांनो. तर आपण हालचा हे घेऊन घेऊ थोडंसं इमोजी, आणि याला थोडं छोटं करूया आणि थोडंसं इथे लावूया छोटं करून, स्मॉल करून. ठीक आहे, म्हणजे थोडं हे बघ अट्रॅक्टिव्ह वाटतंय का नाही. डबल स्टिकरवरती क्लिक करूया आणि नंतर आता इथे थोडंसं स्टिकर आता बघूया. हे इमोजी घेऊया तो सिलेक्ट करून आणि हे इमोजी लावूया इथे, म्हणजे थोडं अट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे मित्रांनो आपलं. अशा पद्धतीने सिलेक्ट करून घेऊया. बघू शकता ते इमेज एकदम मस्त दिसते, एकदम टाकाटाक. आता परत स्टिकरवरती जाऊया, अजून 2-3 इमोजी आहे सिलेक्ट करून घेऊया. हे इमोजी हे एक, हा इमोजी इकडून लावूया मस्त या साईडला. बघू शकता अशा पद्धतीने थोडं अट्रॅक्टिव्ह आपले तर मित्रांनो आता काय करूया माहिती आहे का, परत आपण स्टिकरवरती जाऊया. गेल्या इमोजी घेऊन घेऊ मित्रांनो हार्ट, आणि याला काय करू कोपऱ्या सिलेक्ट इथं लावून घेऊ. बघा तर बघू शकता अशा पद्धतीने आपण हे केलंय मित्रांनो. एकदम कसं वाटतं ना मित्रांनो अट्रॅक्टिव्ह. आता काय करायचं मित्रांनो, याला सेव्ह करून घ्यायचं, डन करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर आता इथं काय करायचं, डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करून याला डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो. बघू शकता आता हे डायरेक्ट याला डन करून घ्यायचंय. केल्यानंतर आता काय करायचं मित्रांनो, थोडे ॲड इन, याला ॲडला इग्नोर करायचंय. आता मित्रांनो फिक्स लॅब ॲप ओपन करून घ्यायचंय. ओपन केल्यानंतर मित्रांनो काय फिक्स याला कॅन्सल करून घ्यायचं. केल्यानंतर बघा इथं 3 डॉट आहे, त्याच्यावरती तुझी इमेज साईजवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. इमेज साईजवरती केलं इथं कस्टम आहे बघा, इथं क्लिक करायचं आहे. केल्यानंतर बघा इथं यूट्यूब थंबनेलचं ऑप्शन आहे बघा, त्याच्यावर टच करून घ्यायचं आहे आणि ओके करायचं आहे. केल्यानंतर मित्रांनो याला डिलीट बघा, टेक्स्ट न्यू टेक्स्ट याला डिलीट करून घ्यायचं आहे. केल्यानंतर आता काय करायचं, इथं प्लसचं आयकन बघा वरती, त्यावर क्लिक करायचं आहे आणि फ्रॉम गॅलरीवरती क्लिक करून घ्यायचं. केल्यानंतर आता काय करायचं बघा, आपण जो एडिट केलं होतं जे थंबनेल, आता त्याला क्लिक करून घ्यायचं आहे. केल्यानंतर आता बघायला ओके करून घ्यायचं. केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, हे बघा इथं बघा ऑप्शन आहे बघा मधलं चौकोनी, याच्यावरती क्लिक करायचं आहे. षटकोन सारखं आहे बघा. क्लिक केल्यानंतर इथं काय होतं, स्क्रॉल करायचं आहे आणि इथे बघा इथे साईजवरती क्लिक करायचं आहे बघा, आणि थोडं याला वरती करायचं आहे आणि याला काय करायचं, याला असं साईज वाढून घ्यायचं, याला पूर्ण फुल करून घ्यायचं मित्रांनो. बघू शकता छेडछाडी करायची नाही मित्रांनो काहीच, आणि याला ओके करून घ्यायचं. केल्यानंतर मित्रांनो बघा अशा पद्धतीने आपला पूर्ण स्क्रीन फुल झाली आहे. आता काय करायचं मित्रांनो, इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं टेक्स्ट ॲड करायचं आहे. टेक्स्ट ॲड करायसाठी आता आपण काय करायचं, इथं टेक्स्ट लिहिणार आहे फायनली.
तर मित्रांनो इथे मी लिहून घेतलं फायनली गोवा. थोडे टच करून घ्या. इथं काय लिहून घेतलं बघा मी थोडं फायनली गोवा एवढं आपण आपलं काय लिहायचं मित्रांनो, फायनली मी गोव्याला आलो असं आपल्याला लिहायचंय. तर आता मी काय केलं, फायनली थोडं नाव घेतलंय. आता याला काय करायचं आहे, आपण थोडं ए वरती बघा इथे याच्यावर क्लिक करून घ्यायचंय आणि इथं काय करायचं थोडं स्क्रॉल करायचं मित्रांनो. केल्यानंतर बघा इथं तुम्हाला फंडचा ऑप्शन दिसेल मित्रांनो, तुम्ही क्लिक करायचं. केल्यानंतर आता बघा इथे भरपूर फंड तुम्हाला दिसेल. तुम्हाला जो पण फंड इथं आवडेल तो फंड इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मी थोडासा हा जो फंड आहे तो मी इथे यूज करणार आहे आणि ओके करून घेणार आहे. आता काय करणार आहे मित्रांनो, मी ते आता इथे बघा कलरचा ऑप्शन दिलाय बघा इथे काय करायचं आहे मित्रांनो, येलो कलर मध्ये सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर चला आपण येलो कलर सिलेक्ट करून घेऊया. बघा इथं येलो कलर मी सिलेक्ट करून घेतलाय मित्रांनो. आणि आता काय करायचं मित्रांनो, समोर थोडं यायचंय. आल्यानंतर काय करायचं आहे बघा, इथं जे शॅडोवरती क्लिक करून घ्यायचं, याला ओके करायचं, याला ब्लॅक कलर द्यायचा मित्रांनो. आणि इथं सगळ्यांना हे करायचं मित्रांनो. हे बघा इथं ब्लॅक कलर दिल्यानंतर सॉरी थोडं हे होतंय. तर बघा ब्लॅक कलर द्यायचंय. बघा किती अट्रॅक्टिव्ह नाव दिसतंय आपलं, दिसतंय का नाही. याला थोडंसं खाली करून घ्यायचंय. ठीक आहे. आता काय करायचंय, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचंय आणि ॲडवरती क्लिक करायचंय. केल्यानंतर आता आपण इथं सिलेक्ट करून घ्यायचंय मित्रांनो. मराठीमध्ये सिलेक्ट करून घेणार मित्रांनो, जेणेकरून ते अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे. तर आता आपण काय टाकलं, फायनली गोवा. आता आपण काय करू, फायनली गोवा. आता बाकीचं जे नाव आहे फायनली गोव्याला ला करू आणि आलो करू. ठीक आहे, फायनली गोवा बीचला आलो. ठीक आहे, याला ओके करून घेऊ. बघू शकता किती अट्रॅक्टिव्ह वाटतंय का नाही मित्रांनो नाव. याला टच करून थोडं वरती घेऊन घेऊया असं एका साईडला आणि याला थोडं इथं समोर घेऊन घेऊ. आणि इथं काय करायचं मित्रांनो, तेच ऑप्शन करायचं आपल्याला, फंडमध्ये जायचंय. फंडमध्ये गेल्यानंतर मित्रांनो इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे फंड. बघा हा फंड मी सिलेक्ट करून घेणार आहे आणि इथं परत आपल्याला कलर इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. थोडा वेगळा कलर आपण इथे देणार आहोत त्याला. ठीक आहे, आपण हा लाल कलर याला देऊ आणि इथं आपण जो ब्लॅक कलर यूज केला होता तोच आपण इथं पण तोच शॅडो यूज करणार आहे. अशा पद्धतीने बघू शकता. याला इथं खाली घेऊन घेऊ. बघा मित्रांनो, वाटते का नाही थंबनेल अट्रॅक्टिव्ह. तर मित्रांनो बघू शकता, फायनली गोवा बीचला आलो. अशा पद्धतीने आपण थंबनेल बनवले मित्रांनो. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि थंबनेल आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो आता काय करायचं बघा, इथे ऑप्शन दिले बघा, याला सेव्ह ॲज इमेजवरती क्लिक करून इथे सेव्ह टू गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं मित्रांनो. तर मित्रांनो अशा पद्धतीने सेव्ह टू गॅलरी बघू शकता मित्रांनो कशी दिसते, एकदम कडकमध्ये दिसते की नाही आपल्या गॅलरीमध्ये. तर मित्रांनो बघू शकता, अशाच पद्धतीने तुम्हाला थंबनेल आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण असेच व्हिडिओ आपण आणत राहतो मराठी भाषेमध्ये आपल्या, तर जेणेकरून आपल्या मराठी लोकांना लवकर कळेल की बाबा कसं एडिट करायचं काय. तर मित्रांनो असं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.